सतीश भोसले उर्फ खोक्या म्हणजे दहशतीसाठी किंवा लाईकसाठी बनवलेला व्हिडिओ कसा अंगाशी येऊ शकतो याचं ताजं उदाहरण. याचा एका व्यक्तीला बॅटने मारतानाच व्हिडिओ व्हायरल झाला आणि खोक्याचा बाजार उठला. मग सुरेश धस यांची ही कॉल रेकॉर्डिंग बाहेर आली आणि ते चांगलेच अडचणीत सापडले. खोक्या सॉरी अरे बाबा मला गडबडीत जमलं नाही. चक्क हेलिकॉप्टर मधून उतरताना कार मध्ये सोप्यावर पैशांच्या बंडल सोबत व्हिडिओ काढणाऱ्या आणि शाळेतल्या मुलांना तंगड्या तोडण्याची धमकी देणाऱ्या खोक्याचा चेहरा प्रयागराज मधून अटक केल्यानंतर मात्र उतरलेला दिसला. अतिक्रमण केल्याची कारवाई करताना खोक्याच्या घरावर वन विभागाने बुलडोजर चालवला. त्याच्या घरात शिकारीचं साहित्य आणि गांजा सापडल्याने तो जास्तच अडचणीत सापडलाय. आता खोक्याला बीड जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलाय. पण हा तडीपारीचा प्रस्ताव वर्षभरापासून पडून होता अशी माहिती आहे. मग प्रश्न असा आहे की त्याच्यावर तडीपारीची कारवाई होऊ नये म्हणून कोणाचा दबाव होता.